बातमी बीडची आहे। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची आज शांतता रॅली आहे। याच दरम्यान लाखोंच्या संख्येने मराठा समाज रॅलीत सहभागी होणार आहे। या समाज बांधवांना जेवणाकरता पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आलेली आहे। तब्बल 2,500 किलो खिचडी बनवली जाते, तर 50,000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी सज्ज आहेत। सुभाष रोड परिसरात 1.5 क्विंटल फुलांच्या हारानं जरांगेंचं स्वागत केलं जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। याच दरम्यान जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जो आहे तो रस्त्यावरती उतरणार आहे आणि याच मराठा समाज बांधवांना कुठलीही अडचण जी आहे ती येऊ नये, त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, त्याबरोबर पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे। यासाठी अहोरात्र जे आहे ते मराठा समाज बांधव जे आहेत ते इथे झटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 2,500 किलो खिचडीचं जे वाटप आहे ते या ठिकाणी केलं आहे। नाना, कशा स्वरूपामध्ये मराठा समाज बांधवांसाठी तुम्ही पुढाकार घेतलेला नाही? आज मनोजदादांचं आगमन होतंय, आता लोकही जमलेत, रॅलीला सुरुवात होत आहे आणि या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा बांधव इथं येतोय। बाकी तर आरोग्याच्या सुविधा असतील, बाकी पार्किंगची सुविधा या तर केलेल्याच आहेत, परंतु मुख्य गरज असते अन्न आणि पाणी। तर त्या उद्देशाने मी आणि आमचे सहकारी अशोकांना रोमन आम्ही दोघांनी 2,500 किलो म्हणजे साधारणतः 25 क्विंटल तांदळाची खिचडी, चांगले बिर्याणी टाईप चांगला तांदूळ वापरून ही केलेली आहे आणि 50,000 पाणी बॉटलही आम्ही इथं देतोय। याचा उद्देश असा आहे की इथं येणारा प्रत्येक बांधव उपाशी राहायला नाही पाहिजे। रॅली चालणार आहेत, आंबेडकर पुतळ्यापासून इथून याच मार्गे रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाते। तर दरम्यानच्या काळात तहान लागली, लहान लेकरं आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, त्यांना तहान लागली, भूक लागली तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं उदात्त हेतूनं करतो। आम्ही इथं सुभाष रोड इथे किरण लावलेलं आहे मोठे, तिथं सत्कार मोठा होणार आहे। कशा स्वरूपाचा असणार आहे? गुलाबाचा फुलाचा हार आहे, 2,500 किलो असं हार ते आहे आणि गॅसची फुगे 1,000 आगळं वेगळं सत्कार आम्ही चांगल्यापैकी ठेवलेलं आहे। या ठिकाणी साधारण 50,000 लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाची या ठिकाणी स्वतंत्र टीम आहे, डॉक्टर्स आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, लहान आबाल वृद्ध असतील तर त्यांना या ठिकाणी मंडप देऊन त्यांना साईडला उन्हामुळे त्रास होऊ नये त्याची व्यवस्था केली आहे। त्याचबरोबर शहरी भागामधल्या सर्व लोकांनी इथं या ठिकाणी व्यवस्था केली आहे। त्याचबरोबर 8 ते 10 लाख लोक या ठिकाणी जमणार आहेत, त्यामुळे प्रत्येक चौकामध्ये ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरची टीम या ठिकाणी सज्ज आहे। निश्चित मोठ्या संख्येने समाज जो आहे तो येणार असल्यामुळे या ठिकाणी समाज बांधवांच्या व्यवस्थेकरिता ही सोय जी आहे ती केली जाते। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।